This is Audio Gyan, and I am your host Kedar Nimkar. Welcome to a deep dive into the minds of luminaries from the Indian creative world. The characteristics of jazz help. Its sense of improvisation, individualism, sound, and rhythm all are present and important in graphic design too. Nicholas Troxler, who have been improvising with letter forms like jazz musicians since 1960s. In my opinion, a poster is a mix of typeface and graphic communicating something. In here, typeface matters a lot. To discuss this and more, today we have Sarang Kulkarni with us. Sarang is a type designer, a co-founder of IkType. He also has a design studio, The White Crow, where he does branding and typography work. This AudioGyan will be in English and Marathi. So welcome Sarang to AudioGyan and thanks for giving your time. Thanks, Kedar, for inviting me. Awesome. Just start as a starter. What according to you is type किंवा अक्षर ला तू कसं डिफाईन करतो? अक्षर आता हा शब्द कोणासाठी नवीन नाही आहे, पण तुम्ही जर या अक्षराची जर डेफिनेशन बघितली तर तुम्हाला थोडक्यात लक्षात येईल की क्षर म्हणजे नष्ट होणे आणि अक्षर म्हणजे कधीही न नष्ट होणारी. वा. आणि तुम्ही बघत आलात की अक्षरं जेव्हापासून वापरायला लागली आहेत काही हजार वर्षांपासून, ती अजूनही वापरली जातात आहेत आणि पुढे वापरली जाणारच आहेत. ओके. पण अक्षराला इंग्लिशमध्ये लेटर किंवा अल्फाबेट हे जरी म्हटलं तरी ते तसं योग्य ठरणार नाही. कारण अक्षराचं जी आपली डेफिनेशन आहे, जी मराठीतली आहे, ती इंग्लिशमध्ये लेटर किंवा अल्फाबेटला लागू होत नाही. तर आणि असाही विचार केला की जर काही अक्षरं किंवा काही लिप्या ओके आपण म्हणू की त्या जरा संपुष्टात येतात आहेत किंवा स्क्रिप्ट्स आर डाईंग आपण जेव्हा म्हणतो तेव्हा, पण तिथे दुसऱ्या स्क्रिप्ट्स रिप्लेस होतात आहेत किंवा काही गोष्टी अशा बदल होतात आहेत, ते काळानुसार होत आहेत, पण त्याचा अर्थ की अक्षरं कधी तशी मरणार नाहीत. इंटरेस्टिंग. इनफॅक्ट या पूर्ण सिरीजमध्येच मला ऑलरेडी 2 रेकॉर्डिंग झाले. तर पुष्कर लिहिले ज्यांच्याशी मी बोललो, त्यांनी तर इनफॅक्ट असं सांगितलं की इम्प्रोव्हायझेशन असा ला एक कॉमन शब्द किंवा सिमिलर शब्द आपल्या भाषेत नाहीत. कदाचित उपज हा जवळ येईल, पण ॲटलीस्ट क्लासिकल म्युझिक किंवा म्युझिक या कॉन्टेक्स्टमध्ये अक्षरला पण म्हणजे आय कॅन सी द डॉट्स कनेक्टिंग हिअर. सो मासिमो वेगनेली आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत डिझायनर. सो ही सेड दॅट ही इज व्हेरी कम्फर्टेबल विथ हाफ अ डझन फॉन्ट्स आणि त्यांचं असं म्हणणं होतं की हे 6-7 जे काही फॉन्ट असतील त्याच्यात मी अख्खं आयुष्य काढू शकतो. तर आणि इनफॅक्ट ते तर थोडं एक्स्ट्रीम होते की रेस्ट इज व्हिज्युअल पोल्युशन म्हणायचे. सो काय गरज काय आहे भरपूर टाईपफेस असण्याची? त्यांचं ॲज अ सिनियर डिझायनर आणि त्यांचा जेवढा एक्सपिरियन्स आहे त्याप्रमाणे मला असं वाटतं की त्यात पण एका दृष्टीने पॉईंट आहे. पण मग जर हा प्रश्न मला विचारला तर मी सांगेन की मग आपल्याला जर वरण भात भाजी पोळी कोशिंबीर ताक यांनी जर आपलं भागत असेल, तुम्ही आयुष्य जगू शकता. तर तुम्हाला इतर पदार्थांची किंवा कशाची गरज का आहे असाही येऊ शकतो. किंवा तुम्हाला जर एक 8-10-15 गाणी ऐकली तरी तुम्ही आयुष्यभर त्याच्यावर काढू शकता असंही वाटेल कोणाला तरी. पण किंवा एखाद्या डिझायनरला असं एखाद्या सिनियर डिझायनरनी सांगितलं की बाबा मला 20 फॉन्ट हे बरे वाटतात जे मला माझ्या सगळ्या प्रकारच्या प्रोजेक्ट्सना मी वापरू शकतो. ओके. तर मग तुम्ही मझिमो वेनिली यांना चुकीचं ठरवणार का की ते जर 6 म्हणतायत आणि एक अजून सिनियर व्यक्ती म्हणतोय 20 आहे. तर असं नसून माझ्या मताप्रमाणे इट ऑल डिपेंड्स ऑन द डिझायनर्स आणि त्याला ती प्रोजेक्ट्स ती कशी डिझाईन करायची आहेत. ओके. तर कदाचित पूर्वी फॉन्ट्स कमी होते किंवा टेक्नॉलॉजीमुळे गोष्टी लोकांना असं वाटायचं की या गोष्टी जास्त ॲप्ट आहेत. आता व्हिज्युअल एक्सपोजर खूप वाढलं आहे आणि पीपल वॉन्ट टू डिफरन्शिएट फ्रॉम ईच अदर or brands want to differentiate. So the need for different or new font is always there. In fact, this is a great follow-up. Like, what triggers a need for a new typeface? म्हणजे मी माझ्या एक्सपिरियन्सनुसार सांगू शकतो की कदाचित मीडियम बदलतंय, टेक्नॉलॉजी बदलते, लँग्वेजेस
वाढत नाहीयेत. माहीत नाही वाढत पण असतील कदाचित. आता इमोजी आणि वेगळे लँग्वेजेस येतात. पण एक्सप्रेशन आहे वेगवेगळं. एन्हान्समेंट करायचंय काही सांगण्यात किंवा किंवा कंटेंट म्हणजे मजकूर, राइट? तर ह्या काही पॅरामीटर्सच्या व्यतिरिक्त अजून काही आहेत का? आणि अ, ह्याच्यामध्ये कुठल्या ॲक्सेसला जास्ती प्राधान्य दिल्यामुळे नवीन टाइपफेस बनवावा आणि मग त्याचं शेल्फ लाईफ थोडंसं लॉंगर असावं. ह्याच्याबद्दल थोडंसं काही सांगू शकतो? फॉन्ट्स आणि म्हणजे टाइपफेसेस ज्याला आपण दोन्ही गोष्टी एकच आहेत. फॉन्ट्स आणि टाइपफेसेस या म्हणजे हे दोन्ही शब्द एकच आहेत. आपण जसं बघतो ना, की प्रत्येक गोष्टीचा त्या विषयावर परिणाम होतो. म्हणजे आता टेक्नॉलॉजीचा अक्षरांवर परिणाम होतो. कारण पूर्वी लोकं हाताने लिहायची, मग लेटर प्रेस आलं, मग आता डिजिटल गोष्टी आल्यात. ओके. तर या टेक्नॉलॉजीमुळे अक्षरांमध्ये पण बदल घडले, लिप्यांमध्ये बदल घडले. पण इम्प्रोव्हायझेशन का गरजेचं आहे? कारण तुम्ही बघितलं तर ज्ञानेश्वरांनी जी गीता होती, ती सोप्या शब्दात लोकांपर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर अजून संत आले, त्यांनी अजून सोप्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. ओके. ती लोकांपर्यंत पसरावी, लोकांना त्याचं महत्त्व कळावं किंवा आपण म्हणूया की अ, एखादी गोष्ट, एखादी नवीन गोष्ट लोकांना का आवडते? ती तुम्ही नवीन आहे किंवा नाही सांगितली तरी त्यांनी जर आधीची एखादी गोष्ट बघितली आहे, ओके, आणि ती नवीन गोष्ट बघतायत, त्यांना त्यातला फरक जाणवतो. ओके. तर ही जाणीव लोकांना असते किंवा करून द्यावी लागते. दोन्ही पद्धतीने मी म्हणेन. हं. तसंच काळानुसार अक्षरांची गरज ही नवीन अक्षरांची गरज ही भासते. कारण एखादा फॉन्ट तुम्ही सिलेक्ट केला, तर दुसरा व्यक्ती म्हणू शकतो, "अरे, हा ओल्ड स्टाईल वाटतोय" किंवा "हा खूप वापरलेला आहे." असं का म्हणतो? कारण तुम्ही ते बघितलंय. आता जेव्हा तुम्ही नवीन बघता, तेव्हा तुम्हाला तुमची इन्व्हॉल्वमेंट वाढते त्या गोष्टीमध्ये. 1% 2% किंवा जास्त असेल कदाचित. पण कारण तो तुम्हाला आणि नवीन म्हणजे नुसती अक्षरच नसून सगळ्या बाबतीत हे जेव्हा लागू होतं, नवीन गाड्या, नवीन इंटेरियर, नवीन फॅशन, ओके. हं, हं. तुम्ही नवीन जागी जाता, ओके. तर ती जी अटॅचमेंट आहे नवीन गोष्टींशी, ती असणारच आहे आणि त्याच्यामुळे अक्षरांमध्ये नवीन काहीतरी जेव्हा येतं, हं. ते जर चांगलं असेल, तर ते टिकून राहतं आणि जर ते काळापुरतं असेल, तर ते जुनं होतं, परत नवीनची गरज भासते. अ, तर सारंग मला म्हणजे एक छान माझा नेक्स्ट फॉलोअप क्वेशन त्याच्यावरच होता, की व्हॉट ट्रिगर्स अ नीड फॉर अ न्यू टाइपफेस, राइट? आणि अर्थात वी कॅन हॅव मल्टिपल ॲक्सेस टू इट, की बाबा कंटेंट नवीन येतोय, वेगळ्या पद्धतीचा कंटेंट येतोय, टेक्नॉलॉजीमध्ये चेंजेस झालेत किंवा आता सेम गोष्ट वेगळ्या पद्धतीने एक्सप्रेस करायची गरज आहे. कुठले पॅरामीटर्स आहेत? पहिला प्रश्न आणि मग फॉलोअप टू दॅट इज की कुठला असला पाहिजे तुझ्या मते विच क्वालिफाईज की नाही आता बाबा मला एक नवीन फॉन्ट किंवा नवीन टाइपफेस बनवावाच लागेल असं. पॅरामीटर म्हटलं तर ते जे तू म्हणालात सगळे पॅरामीटर म्हणजे टेक्नॉलॉजी, कंटेंट, ओके, किंवा लँग्वेज रिलेटेड गोष्टी हे सगळे पॅरामीटर नवीन टाइपफेस करण्यासाठी ट्रिगर करतातच. पण टेक्नॉलॉजीचा जर भाग बघितला तर लक्षात येईल की पूर्वी लोकं अक्षरं हाताने काढायची. नंतर जेव्हा एखादं पुस्तक हाताने लिहिणं हे कठीण होतं. पण जेव्हा पुस्तकं प्रिंट करून लोकांपर्यंत वाटायचे म्हटल्यानंतर प्रिंटिंगची जेव्हा टेक्नॉलॉजी इव्हॉल्व झाली, तेव्हा तोच कंटेंट लोकांपर्यंत जास्त प्रमाणात कमी वेळेत पोहोचला ना. हं, तसं डिजिटलमुळे तो अजून फास्ट होतंय. हं. म्हणजे पुस्तक कुरिअरकडून कोणाकडे तरी पोहोचेल, त्यापेक्षा ते ईमेल किंवा ब्लॉगने ते किती फास्ट पोहोचतंय. ओके. तर टेक्नॉलॉजीमुळे पण अक्षरांची गरज भासत गेली. ओके. दुसरं एखादी गोष्ट जेव्हा आपण सतत बघतो, ओके, तर एका पॉइंट नंतर आपल्याला ती माहिती होते. कधी त्याचा कंटाळा येतो, कधी नाही येत. पण नवीन जर गोष्ट पुढे आली आणि जर ती तुम्हाला आवडली, तर नक्कीच तुम्हाला वाटेल, की मी ही गोष्ट किंवा हा अशा प्रकारचा फॉन्ट एखाद्या वेगळ्या नवीन प्रोजेक्टसाठी मी वापरीन. तर हे जे वाटणं असतं, ओके, ते डिझायनर्सकडून बरेचदा आमच्याकडे येतं, की त्यांना असं वाटतं, की "अरे, तुमच्याकडे असा फॉन्ट नाही आहे का?" किंवा एखादा कंडेन्स टेक्स्ट टाइप आहे का? किंवा एखादा कंटेम्पररी डिस्प्ले टाइप आहे का, जो थोडा स्पोर्टी असेल? म्हणजे अशी जेव्हा वाक्य वेगवेगळ्या प्रकारचे आमच्याकडे येतात,
तेव्हा आम्ही हे सगळ्या गोष्टींचा विचार करून पुढचा जेव्हा फॉन्ट तयार करायचा असेल, तर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा विचार करतो, की तो फॉन्ट कोण कशासाठी वापरणार आहे? कुठे वापरणार आहे? त्याचा खरंच त्या क्षेत्रात वापर होऊ शकतो का? ओके. आणि तो जर विचार नाही केला आणि नुसता फॉन्ट डिझाइन करायचं म्हणून जर केलंत, तर असे तुम्हाला भरपूर फॉन्ट्स बघायला मिळतात, की ते खूप म्हणजे खूप थोडे दिवस किंवा थोडे वर्ष वापरले जातात आणि ते लगेच जुने वाटतात. हं. इंटरेस्टिंग. कारण माझा एक स्वतःचा आता ब्लॉग पोस्ट आहे, की द लार्जर कॉन्टेक्स्ट म्हणून आणि त्याच्यात मी खूप महत्त्व देतो कॉन्टेक्स्टसाठी, व्हिच इज व्हॉट यू आर्टिक्युलेटेड जस्ट नाऊ, की कधी, कुठे आणि कसा वापरणार आहे, याचं जर भान ठेवलं. पण मग असं नाही होत का, की आता ज्या स्पीडनी गोष्टी बदलतायत, यू रिअली कान्ट कंट्रोल इट, राइट? कारण ऑलमोस्ट एव्हरी डे गोष्टी बदलतायत. मग असं काही फ्युचरिस्टिक विचार करून मग डिझाइन करायचा का? का न्यूट्रलच ठेवूया? हे पॅरामीटर्स बद्दल कसं विचार होतो? बरेचदा असं होतं, की असे प्रश्न आम्हाला पण पडतात, की अरे हा फॉन्ट लोकांना आवडेल का? हा टिकेल का? खरंच हा लोकं वापरतील का? ओके. पण मग नंतर तुम्ही जेव्हा एकच विचार बरेच दिवस करता, काही गोष्टी बघता, वाचता, स्केच करता, डिस्कस करता, ओके. आणि त्या सगळ्या गोष्टी परत इम्प्लिमेंट करून तुम्ही प्रत्येक स्केच इम्प्रोव्हाईज करता, हं, ओके. आणि एका स्टेजपर्यंत येतात, जिथे तुम्हाला असं वाटतं तुम्हाला स्वतःचं काम पुन्हा-पुन्हा आवडू लागतं, ओके. आणि तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो, की नाही आता हे हे काहीतरी इथे थांबवायला पाहिजे. कारण असं तुम्ही इम्प्रोव्हाईज तुमचीच अक्षरं परत-परत करत राहू शकता. पण ते आता तुम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचं आहे आणि एक जो काय म्हणतो आपण त्याला तेवढा वेळ दिलाय किंवा मी एक 3 महिने, 2 महिने काय कसा फॉन्ट असायला हवा याच्यावर जर विचार केलाय, तर तो कॉन्फिडन्स आणि तुमचा आधीचा अनुभव या दोन्ही गोष्टी मिळून तुम्हाला एक लेव्हलपर्यंत एक अश्युरिटी असते, की बाबा नाही हा लोकांना आवडेल. हं. हां, 10 पैकी 9-8 लोकांना नक्की आवडेल. तर पण त्याच्यासाठी तुम्ही काही म्हणजे जसं माझ्या क्षेत्रात युजर रिसर्च करतात, हं. तसं तुमचे काही पॅनल्स असतात, लोकांना दाखवतात, फीडबॅक घेतात, असं काही असतं का? कारण अर्थात इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग कारण यू आर दी अथॉरिटी, यू नो बेटर दॅन एनीबडी एल्स. सो मग तो युजर रिसर्चचा काही भाग असतो का? नक्कीच असतो. म्हणजे प्रत्येक स्टेज नाही दाखवत, पण एका स्टेजपर्यंत आम्ही लोकांना म्हणजे आमच्याच टीममधल्या किंवा आमच्या एक्सटर्नल टीममधले लोकं जे असतात, ज्यांना आम्ही हे प्रोजेक्ट करतोय ते माहिती नसतं. ओके. आणि त्यांना आम्ही सांगतो, की सडनली एक त्यांच्यापुढे प्रिंट किंवा पी-डी-एफ येते आणि त्यांना सांगतो, की हे वाचा तुम्ही किंवा तुम्हाला काय वाटलं? स्पेसिफिक प्रश्न असतात आणि मग त्यानुसार काय होतं, की त्यांची जी फर्स्ट रिएक्शन असते, ओके. किंवा बरेचदा ते एक्साइटमेंट म्हणून ते आवडतं असं म्हणतात. पण त्यांना आम्ही सांगतो, की नाही तुम्हाला आवडलंय, आम्ही केलंय असं होऊ शकतं. पण त्यातल्या त्यात तुम्ही ते अजून एकदा वाचा, बघा किंवा तुम्हाला अजून काही गोष्टी वाटतात, की या काय काय आम्ही त्याच्यात बेटर करू शकतो, ओके. असे आम्ही प्रश्न विचारतो. मग ते बॅक अँड फोर्थ होतं आणि अ, म्हणजे मला असं वाटतं स्वतःला पर्सनली, की एखादं प्रोजेक्ट पहिल्या पहिल्या स्टेजला मी समजा 2च जणांना दाखवलंय. मग थोडं इम्प्रोव्हाईज करून मग अजून 5 जणांना दाखवलं. मग इम्प्रोव्हाईज करून अजून 10 जणांना दाखवलं. तर तुम्ही सडनली 10 जणांना दाखवलं पहिल्यांदाच, हं. ओके. तर त्यापेक्षा तुम्ही थोडं-थोडं करून बेटर करून जर दाखवलं, तर त्याच्यामध्ये तुम्हाला येणारा फीडबॅक पण तुम्ही इन्कॉर्पोरेट करताय आणि फॉन्ट मग पुढे जातो. नाहीतर असं होतं, की सडनली आपल्याला असं वाटतं, की अरे बापरे! एवढे सगळे चेंजेस आलेत किंवा लोकांना नाही आवडत आहे. असं होऊ शकतं. म्हणजे करेक्ट. डिझाइन हे जसं सब्जेक्टिव्ह आहे. हं, हं. पण तुम्ही काहीतरी वेगळं केलं असेल आणि अक्षरांमध्ये आता हळू-हळू भरपूर जण काहीतरी वेगळं करायला बघतात आहेत. तर त्यांना पण हवंय म्हणजे युजर्सना पण काहीतरी वेगळं हवंय, हं. हे आम्हाला आता जाणवतं. करेक्ट. इंटरेस्टिंग. तर सारा मला लाइक जाणून घ्यायचंय, की इस देअर अ सिस्टमॅटिक वे टू डिस्टिंग्विश बिटवीन इव्होल्यूशन ऑफ अ फॉन्ट और इम्प्रोव्हायझेशन ऑफ अ फॉन्ट और 2 डिफरंट टाइपफेसेस ऑलटुगेदर म्हणजे उदाहरणार्थ मुक्त आणि मोदक किंवा आपण हे 2च घेऊया, की हे 2 डिफरंट एनाटॉमीचे आहेत. हा शब्द पण मला तुझ्यामुळेच कळला. पण अ, हे 2 डिफरंट फॉन्ट आहेत आणि हे सुचलेलं नाहीये, की ह्याच्यावरून हा आला किंवा ह्याच्यावरून हा आला. त्याच्याबद्दल थोडं सांगू शकतोस? मुक्त आणि मोदक हे दोन्ही कंप्लीटली वेगळे याच्यासाठी आहे, की मुक्त हा टेक्स्ट टाइपफेस आहे. जिथे आपण
बुक्स, मॅगझिन्स, न्यूजपेपरमध्ये जिथे तुम्हाला बॉडी फॉन्ट कॉपीला बॉडी कॉपीला आहे, पण तो फॉन्ट म्हणून बघून नाही वाचायचं तर तुम्हाला कंटेंट वाचायचं आहे. तुमचं लक्ष फॉन्टकडे न जाता. आणि मोदक हा फॉन्ट डिझाईनच यासाठी केलेला आहे की तुमचं लक्ष जावं त्याच्याकडे. म्हणून तो डिस्प्ले टाईप आहे, जो हेडलाईन किंवा कॅप्शन्ससाठी वापरला जाऊ शकतो. तर डिस्प्ले टाईपचा जो उद्देश आहे की टू ग्रॅब द अटेन्शन, आणि टेक्स्ट टाईप इज बेसिकली, जेव्हा आपण म्हणतो ना की टेक्स्ट टाईप शुड बी इनव्हिजिबल, म्हणजे तुम्हाला मी हा फॉन्टमध्ये पुस्तक वाचतोय असं न होता तुम्ही तो मजकूर वाचून पुढे जाता. हा हा मुद्दा आहे. आता फॉन्ट डिझाईन करताना त्याचं जे स्केलेटन म्हणूया किंवा ॲनाटॉमी म्हणूया, तर जे म्हणजे मी थोडक्यात त्याला स्ट्रक्चर म्हणेन, की ज्या स्ट्रक्चरवर तो आधारित आहे. ओके. तर एखाद्या अक्षराचं स्केलेटन जर वेगळं असेल, तर त्याला तुम्ही जे फ्लॅश ॲड करता, ते पण वेगळं असू शकतं. आणि पण एखाद्या अक्षराचं स्केलेटन आणि त्याच्यावरून तुम्ही 10 फॉन्ट बनवायला जातात, तर तुम्हाला काही लिमिटेशन्स येतात. ओके. तर जर तुम्हाला क्लिअर असलं पाहिजे, की तुम्हाला फॉन्ट कोणत्या पर्पजसाठी डिझाइन करायचं आहे. आणि तो पर्पज जेवढा जास्त क्लिअर असेल, तेवढं तुमचं आउटपुट येतं. म्हणजे मुक्त हा न्यूट्रल टाइपफेस आहे. कारण त्याच्यातनं कोणाला एक्सप्रेसिव्ह काही सांगायचं नाहीये. करेक्ट. ओके. आणि मोदक किंवा गो टू हे सगळे हे एक्सप्रेसिव्ह टाइपफेसेस आहेत. किंवा अशा प्रकारचे जे कोणी डिझाइन करतात वेगवेगळे डिस्प्लेमध्ये, त्यांचा पर्पजच तो असतो, की मला जर एखादी गोष्ट आनंदाची बातमी, एक्साइटमेंट सांगायची आहे किंवा अजून काही सांगायचं आहे, तर त्याच्या व्हिज्युअल त्या फॉन्टमधून दिसलं पाहिजे. तर या 2 फॉन्टला तसं कंपेअर करण्यात पॉइंट नाहीये. ते आम्हीच डिझाइन केलेत. पण करेक्ट. नाही, पण मग त्याच्यामध्ये समजा मी स्केलेटन कॉमन ठेवलं आणि जस्ट फ्लेशमध्ये व्हेरिएशन्स केले. तर विल इट बी सेफ टू से दॅट दोज आर इम्प्रोवाइज्ड इफ डन बाय द सेम ऑथर? अ, मुक्त आणि मोदकच्या बाबतीत ते तसं शक्य नाहीये. कारण मुक्त म्हणजे नाही, तुम्ही मी एक जनरल हां. टाइपफेस घेतला. मी समजा एक एक लॅटिन कुठला इंटर घेतला आणि समजा मी मुक्तच घेतला. आता मुक्ताचं जे स्केलेटन आहे त्याच्यामध्ये मी फ्लेशमध्ये थोडेफार चेंजेस केले. मे बी थोडंसं कुठे जास्ती ताणलं त्याला, खेचलं इकडून-तिकडून. तर विल इट बी इम्प्रोव्हायझेशन ऑफ मुक्त की हाऊ डू यू हाऊ डू यू नो की म्हणजे मुक्ता टाइपफेसवर म्हणजे हा गिरीशचा फॉन्ट आहे. गिरीश आणि यशोदीपने त्याच्यावर भरपूर काम केलंय. त्यांनी जेव्हा आय थिंक जवळपास 2-2.5 वर्ष याच्यावर काम चाललं. तेव्हा अशा बऱ्याच गोष्टींचा विचार करण्यात आला होता, की या टाइपफेसमध्ये हा कसा न्यूट्रल करता येईल. हं, ओके. आणि म्हणून उद्या त्याच्यामध्ये इम्प्रोव्हायझेशन होऊ शकतं का? हो, शक्य आहे. हं, ओके. हं. पण ते का करायचंय आणि कुठे-कुठे करायचंय? हे बघावं लागतं. असं नाहीये, की अरे आता हा फॉन्ट 5 वर्ष किंवा 10 वर्ष झाले डिझाइन केलाय म्हणून त्याला इम्प्रोवाइज करावाच लागणार आहे. गॉट इट. ओके. पण टेक्नॉलॉजी बदलते. त्यामुळे तो नवीन टेक्नॉलॉजीवर आधारित असेल, तर तो अजून लोकांपर्यंत पोहोचतो. ठीक आहे. मोदकसारखा जो फॉन्ट आहे, याच्यामध्ये बरेचदा असं होतं, की मी जर तो डिझाइन केलाय, तर मला असं वाटेल, की मी याला इम्प्रोवाइज करण्यापेक्षा कंप्लीटली वेगळा फॉन्ट डिझाइन करेन. हं, कारण काही फॉन्ट्समध्ये स्कोप नसतो इम्प्रोव्हायझेशनचा. कारण ते ते ग्रामर आता तिकडे वापरलंय. त्याच ग्रामरला परत काहीतरी बेटर करण्यापेक्षा, जसं आम्ही विलोम हा फॉन्ट केला. तो पण डिस्प्लेमधलाच असा हाय कॉन्ट्रास्ट सारखा एक फॉन्ट आहे. पण तो जर बघायला गेला तर ते ते तो जॉनरच वेगळा आहे. तो पण डिस्प्ले आहे. पण मोदक आणि त्याला जर कंपेअर केलं तर तुम्हाला लक्षात येईल, की अक्षरं बघितली तर काही जणांना वाटू शकतं, की ही थोडी सारखी आहेत. पण जास्त अक्षरं बघायला लक्षात येईल, की तो कसा वेगळा आहे. तर हं. मी ॲज अ डिझायनर मला इम्प्रोवाइज गरज असेल तर मी करीन, नाहीतर मी वेगळा फॉन्ट डिझाइन करीन. करेक्ट. नुकताच आलेला नाटक फॉन्ट पण फार छान आहे. म्हणजे असं बोलणं आय थिंक विल बी व्हेरी एक्सेप्टेबल, की काय उद्देश आहे आणि त्याच्यामुळे काही चेंजेस केले, तर इम्प्रोव्हायझेशन ठीक आहे. फायनली उद्देश काय होता, की बाबा त्याच्यात बग्स होते किंवा तो अजून लेजिबल बनवायचा होता किंवा तो अजून न्यूट्रल करायचा होता. आय थिंक उद्देशावरच डिपेंड होत असेल. नाहीतर मग इट्स इट्स जस्ट एक्सप्लोरेशन. हो, म्हणजे तुम्हाला वाटलं, हं, ओके. आता तुम्ही जे फॉन्ट करतायत ते लोकं वापरतायत.
हं. आणि लोकं जेव्हा त्याचा फीडबॅक देतात, ओके, तो आम्ही बरेचदा नोट डाउन करतो. कारण त्याच्यामध्ये आम्हाला पॉइंट दिसतात, की अरे अशा प्रकारचा जर फॉन्ट करताना लोकांचा फीडबॅक आहे असा-असा आहे. तर पुढच्या वेळी जेव्हा आम्ही एखादा टेक्स्ट टाइप डिझाइन करू, तेव्हा त्या गोष्टी आम्हाला कशा इम्प्लिमेंट करता येतील, जेणेकरून लोकांना कारण अल्टिमेटली लोकं वापरणार आहेत ती गोष्ट, ती वाचणार आहेत. हं, ओके. हं. तर त्यांना युजर जो फीडबॅक असतो ना, जो महत्त्वाचा असतो, त्या दृष्टीने जर काम केलं जास्त, तर तुमचे फॉन्ट्स लोकांना आवडतील आणि ते वाचतील. करेक्ट. ओके. मग मी समजा असं बोललो, की इंटर आणि हेल्वेटिका जर घेतले हे 2 तर त्याच्यामध्ये जर असं सुपर इम्पोज केलं तर बऱ्याच ठिकाणी पण बारीक-बारीक, छोटे-छोटे चेंजेस दिसतील तुम्हाला. तर असं म्हणता येईल का, की अ, हेल्वेटिकाचं नंतर इम्प्रोव्हाईज केलेलं आहे इंटर असं बोलणं किती योग्य आहे? याचं खरं उत्तर त्या 2 डिझायनरनीच द्यायला पाहिजे. पण म्हणजे माझं असं मत असतं, की 2 2 डिझाइन सारखे असू शकतात का? असू शकतात. हं, कारण 2 वेगळ्या लोकांनी 2 वेगळ्या काळात किंवा 2 वेगळ्या ठिकाणी बसून जर केलेल्या असतील आणि ते सारख्या होत असतील, तर त्याच्यात काही चुकीचं नाहीये. हं, हं, हं. ओके. आणि त्या गोष्टीकडे आपण कसं बघतो? कारण प्रत्येक फॉन्टचा एक पर्पज असतो आणि जेवढी मेहनत त्या फॉन्ट डिझायनरनी त्याच्यावर केलेली असते, ती त्याचं जेव्हा एक आपण तो फॉन्ट वापरतो, ओके. आणि तो वापरून आपल्याला लक्षात येतं, की अरे याचं टेक्स्चर थोडं वेगळं आहे. ओके. जेव्हा तुम्ही खूप डिटेलमध्ये जाता, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की अरे, थोडासाच फरक आहे, पण हा बेटर आहे. हं. असं जेव्हा होतं, तेव्हा तुम्हाला लक्षात येतं, की 2 वेगळी व्यक्तींनी केलेले डिझाइन जरी असले, ओके, ते सारखे जरी असले, ओके, तरी तुम्ही त्याला अजूनही जज करू शकत आहात, की मला हा आवडला. लोकांना तो आवडेल की नाही हा भाग वेगळा आहे. ओके, असे बरेचसे सिमिलर लुकिंग फॉन्ट्स किंवा सिमिलर लुकिंग इतर फील्डच्या पण गोष्टी बघायला मिळतात. हं, पण त्या काही कोणी कॉपी केल्यात म्हणून नाही आहेत. ओके. हं. म्हणजे एखादे रोड साइन्स आपण बघितल्या, तर बऱ्याचशा देशांमध्ये असतात ना, त्या थोड्याफार वेगळ्या असतात, पण त्यांना गोष्ट एकच सांगायची असते. बरोबर. ओके. तर ते सिम्प्लिफाईड ह्युमन फिगर ड्रॉ करताना सटल फरक असू शकतो. तो हं, किती सटल आहे इट डिपेंड्स अगेन. पण तो तो फरक अ, किंवा तुम्ही डिझाइन प्रोसेस शिकता, हं. तेव्हा पण तुम्हाला शिकवलं सगळ्यांना एक गोष्ट जेव्हा जाते, तेव्हा त्याचे इंटरप्रिटेशन इंडिव्हिज्युअल लेव्हलला सगळे करतातच. करेक्ट, करेक्ट. पण मग आता म्हणजे थोडासा डिटोर घेतोय मी, पण ॲक्चुअली त्याच्यामध्येच आहे, की अ, तुम्ही बल्लू बनवला हं. आणि मग बल्लू 2 बनवला. तर विल इट बी कॉल्ड ॲज एन इव्होल्यूशन ऑर की जस्ट टेक्नॉलॉजी चेंज किंवा काय म्हणजे हाऊ डू यू देन क्वालिफाय दीज 2? ती जेव्हा आम्ही सुरुवातीला बलू बनवला, तो फक्त हेवी वेट किंवा एक हेडलाईन फॉन्टसाठी अप्रोच करून आम्ही बनवलेला होता. तेव्हा आम्ही डोक्यात हे पण नव्हतं, की त्याचे लाइटर वेट्स आम्ही डिझाइन करणार आहोत की नाही. पण तो फॉन्ट लोकांना आवडू लागला, लोकं वापरू लागलेत. ओके. आणि नंतर आम्हाला एका कंपनीने विचारलं, की आम्हाला याचे लाइटर व्हर्जन्स मिळतील का? हं, ओके. त्यावेळी आम्हाला सुचलं, की अरे का नाही? ट्राय करायला काय हरकत आहे? ओके. आता जी गोष्ट पटकन डोक्यात येत नाही कधी-कधी, पण तुम्ही ट्राय केल्यानंतर तुम्हाला लक्षात येतं, की अरे वाह! हे छान होतं आणि नंतर त्याचे व्हेरिएबल टेक्नॉलॉजी आल्यानंतर आम्ही बलू व्हेरिएबलमध्ये कन्व्हर्ट केला. ओके. आणि लोकांना त्याचे लाइटर व्हर्जन्स पण आवडतात आत्ता. हं. कारण ते आम्ही वापरलेले बघतो आणि कधी-कधी असं होतं ना, की तुम्हाला एकच फॉन्ट एकाच वेटमध्ये असेल. अरे, हा थोडा बारीक किंवा थोडा जाड, थोडा कंडेन्स चालला असता, जेव्हा असं म्हणतात लोकं. तेव्हा त्यांना आवडतोय, पण त्याचे व्हेरिएशन्स नाही आहेत म्हटल्यानंतर लोकांना पण मग कधीतरी ते उगाच कोणीतरी छोटा चेपतात किंवा त्याला आउटलाईन टाकतात, अशा गोष्टी करतात. मग त्यापेक्षा त्याचे लाइटर व्हर्जन्स असलेले काय हरकत हं. नाही. तर असं म्हणून केलं. तर बलू 2 हे बेसिकली बलूचं इम्प्रोव्हायझेशन आहे म्हणायला काही हरकत नाही. आणि त्यात येस. नंतर आम्ही जेव्हा बलू 2 केला, तेव्हा बऱ्याचशा ज्या छोट्या-छोट्या आम्हाला जाणवलेल्या गोष्टी आहेत, की अरे, आम्ही बेटर करू शकतो. त्या आम्ही त्याच्यात इम्प्लिमेंट केल्या आणि पुढे कदाचित होऊ शकतं त्याचं अजून एक व्हर्जन आलं, तर ते अजून आम्ही त्याला बेटर करण्याचा प्रयत्न करू. करेक्ट, करेक्ट, करेक्ट. इंटरेस्टिंग. ओके. आणि तुम्ही ऑलरेडी एक लेटरबॉक्स नावाचा एक Instagram पेज आहे. तर यू डील विथ अ लॉट ऑफ ॲब्स्ट्रॅक्ट फॉर्म्स आणि स्वतः तू जे थोडेसे आर्टवर्क करतो त्याच्यामध्ये पण दिसतं. तर आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल मराठीतला जो आहे. तर तो जेव्हा
अख्खी सीरीज ऑफ इव्होल्युशन बघितलं, तर कळतं की तो क आहे. पण जर अचानक तो दाखवला, तर खूप वेळा मला तरी कळत नाही की तो क आहे. पण त्याचे आधीचे काही व्हेरिएशन्स बघत आलो, तर ऑब्व्हियसली त्याचं इव्होल्युशन बघत आलं, की कळतं की अच्छा हे इम्प्रोव्हाइज करत, 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 करत हा फॉर्म आलाय. हा कदाचित थोडा ॲब्स्ट्रॅक्ट असेल, पण त्याचं मागचं बघितल्यावर तो कळतो. पण ॲज अ स्टँड अलोन सायलोमध्ये बघितलं तर नाही कळणार. तर मग तिकडे काय चालू असतं पहिला प्रश्न आणि ऑब्व्हियसली लेटर बॉक्स ॲक्चुअली पहिलेच तू सुरुवात कर लेटर बॉक्स काय आहे? आणि मग व्हॉट काइंड ऑफ एक्सपेरिमेंटेशन एंड इम्प्रोव्हायझेशन्स यू डू विथ लेटर फॉर्म्स? तर लेटर बॉक्स इन शॉर्ट ही एक इन हाऊस ॲक्टिव्हिटी आहे, जी आम्ही एक 5 वर्षांपूर्वी सुरू केली. ही ॲक्टिव्हिटी का सुरू केली? तर जेव्हा आम्ही फॉन्ट डिझाइन करतो, तेव्हा बरेचदा तुम्हाला जेव्हा एक तुम्ही ब्रेक घेता, तो कॉफी ब्रेक असू शकतो, तुम्ही कुठेतरी कोणाशी तरी फोनवर बोलता, चालायला जाता, मध्ये एखादा व्हिडिओ क्लिप बघता, व्हॉटएव्हर. तर अशा प्रकारे आम्ही विचार केला, की अरे, एक टी टाईमच्या वेळी आम्ही विचार केला, की जेव्हा डिझायनर एखाद्या प्रोजेक्टवर सतत काम करत असतो, पण त्याच्याकडे भरपूर डिझाइनचे आयडियाज असतात, तर त्या कशाप्रकारे बाहेर पडतील? तर ही ॲक्टिव्हिटी अशी होती, की प्रत्येकाला एक पेपर देण्यात येतो आणि इन हाऊस आणि त्यांना प्रत्येकाला एक ब्रीफ असतं त्या दिवसाचं. एक आउटलाईन फॉन्ट किंवा एक आउटलाईन अक्षरं काढायची आहेत किंवा हेवी कंडेन्स असा एक अक्षर काढा. अशा प्रकारचं वेगवेगळं ब्रीफ असतं आणि त्या ब्रीफनुसार प्रत्येकजण त्या लिपीमध्ये अक्षर ड्रॉ करतो. त्यांना कोणतंही रिस्ट्रिक्शन नसतं. त्यांना फक्त त्यांचं अक्षर काढायचं असतं. अच्छा, लिपीचं रिस्ट्रिक्शन असतं ब्रीफमध्ये. नाही. ओके. तर तो गुजराती करतो, तो गुजराती अक्षर ड्रॉ करेल. जो तमिळ करतो, तो तमिळ करेल. तर आणि ही अक्षरं जेव्हा आम्ही एकत्र ठेवतो 1-2 महिन्यानंतर त्याच्यावर डिस्कशन्स होतात. तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की अरे यातले जे इंटरेस्टिंग आहेत, ओके, जी अक्षरं त्याच्यावर जेव्हा इतर डिझायनर्स फीडबॅक देतात आणि सांगतात, "अरे वाह! हे छान आहे. हे तू डिजिटाइज करून बघ किंवा याला हा आकार बदलला तर अजून बेटर दिसेल. हं. ते अजून रीडेबल करता येईल." असं जेव्हा होत गेलं, तेव्हा आम्हाला लक्षात आलं, की सगळ्यात मेन पॉइंट, की प्रत्येक आमच्या स्टुडिओतल्या डिझायनरला वेगवेगळ्या लिप्यांमध्ये कशी अक्षरं काढतात, हे रोज बघायला मिळत गेलं. आणि त्याचा फायदा त्यांना पूर्ण प्रोजेक्ट्सवर फीडबॅक देताना पण झाला. ओके. आणि या ॲक्टिव्हिटीमध्ये मुळात असं आहे, की रिस्ट्रिक्शन नाही आहेत, फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन आहे. आणि आम्ही सुरुवातीला सिंगल लेटर्स ड्रॉ करायचो. आता आम्ही वर्ड्स किंवा 2 और 3 जोडाक्षर. वर्ड्स, जोडाक्षरं अशी ड्रॉ करतो. आणि जर ती ॲक्टिव्हिटी बघितली, ओके, तर इट्स लाइक अ व्हिज्युअल लायब्ररी, हं. ओके, की हे फॉन्ट्स नाही आहेत. हे लेटरिंग आणि कॅलिग्राफी आहे. लेटर एक्सप्लोरेशन आहे. जिथे त्याचे फॉन्ट्स होतील की नाही हा नंतरचा भाग आहे. पण एखादा अक्षर किंवा एखादा शब्द एक्सप्रेस करण्यासाठी, ओके, किंवा त्याला वेगळे एक्सपेरिमेंट म्हणून करण्यासाठी, ही आम्ही रन करणारी जी ॲक्टिव्हिटी आहे, ती आम्हाला जास्त बेटर रिझल्ट देते आमच्या कामामध्ये. हं. ॲज अ ब्रेक म्हणून पण आणि इतर डिझायनर्सना जेव्हा तुम्ही एक मल्टीस्क्रिप्ट प्रोजेक्ट करता, तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट तुमच्या स्क्रिप्टमध्ये करायची आहे किंवा करायची का? असा प्रश्न पडतो. तर इतर स्क्रिप्टमध्ये लोकांनी काय केलंय हे समजतं. हं. म्हणजे मला जरी उद्या तमिळ नाही वाचता आलं, तरी त्यांनी हा व्हिज्युअल फीचर त्याच्या कोणत्या कॅरेक्टरमध्ये कुठे ॲड केलं आहे, ते मी त्याला प्रश्न विचारतो, की हे का केलंय? आणि तो सांगतो तेव्हा मला पण सुचायला पाहिजे, की अरे माझ्या लिपीमध्ये पण मी अशा प्रकारचा वेगळा विचार करता येईल का? हं. तर लेटरबॉक्समध्ये इंटरॅक्शन इज वन ऑफ द व्हेरी की फॅक्टर, जे आत्ता तरी आमच्याकडे इन हाऊस आहे. पण आम्ही कधी प्रेझेंटेशन देताना आम्ही काय करतोय डिटेलमध्ये जेव्हा दाखवतो, तेव्हा काही लोकांना वाटतं, की हां, हे इंटरेस्टिंग आहे. आणि तुम्ही जेव्हा एखादं अक्षर बघता स्टँड अलोन, ओके, ते अक्षर डिझाइन केलंय जे क असेल, तू म्हणतोय, हं. की ते वाचता येत नाहीये किंवा क आहे कळत नाही. तर आत्ता त्याचा पर्पज आम्ही असं नाही केलंय, की हा लोगो म्हणून वापरा किंवा याचा फॉन्ट होईल. हे एक्सपेरिमेंट्स आहेत. हं. ओके. हां, उद्या कोणी सांगितलं, की या स्टाईलमध्ये आम्हाला काहीतरी हवं आहे. कारण बरेचसे क्लायंट्स आमच्याकडे येतात आणि त्यांना असं वाटतं, की आम्हाला एक देवनागरी किंवा इंडियन फॉन्ट्स हवेत, पण त्यांना एक्झॅक्टली माहीत नाही काय हवंय. त्यामुळे ते कधी-कधी लेटर बॉक्समधनंच गोष्टी सिलेक्ट करतात आणि सांगतात, "हे बघा, हे छान आहे, हे छान आहे, वाह! असं काहीतरी हवंय." तर ही जी एक व्हिज्युअल लायब्ररी आहे, ही त्यांना मदत करते. कारण फॉन्ट्स डिझाइनला वेळ लागतो. हं. सिंगल अक्षर किंवा सिंगल वर्ड ड्रॉ करायला तेवढा वेळ नाही लागत कंपेअर टू फॉन्ट. तर त्याचे मल्टिपल बेनिफिट्स आहेत आणि त्याचा रिस्पॉन्स पण चांगला असल्यामुळे आम्ही आता ती ॲक्टिव्हिटी कंटिन्यू करतोय. सुपर. अच्छा, हां. आता हे हे म्हणजे वी कॅन सेफली से की हे एक्सप्रेशनसाठी आहे.
याचा उद्देश असा नसेल किंवा आत्ता तरी दिसत नाहीये, की मला हे पॅलेटेबल बनवायचंय. मला हे कनेक्ट करायला म्हणजे अरे तुला दिसला पाहिजे असं असा हट्ट नाहीये आता. हां, आत्ता एक्सप्रेशन आहे ॲज बरोबर. अॅन आर्टिस्ट. अगदी. सो व्हेन कॅन वन स्टार्ट इम्प्रोव्हायझिंग ऑन अ टाइपफेस? ॲक्चुअली हा तो पहिला प्रश्न आहे, की काय ट्रिगर्स असतात. पण सपोज एक एक फॉन्ट आहे, त्याचा बेस आहे, त्याचे एक स्ट्रक्चर आहे, त्याचं फ्लेश पण झालंय, सगळं रेडी आहे. पण एक एक ऑथर म्हणून किंवा एक क्रिएटर म्हणून वाटतं, की थोडंसं करावं, राइट? तर असं काही टाईमलाईन असते का, की बाबा मी माझा 5 वर्ष वापरलाय, आता मी इम्प्रोव्हाईज करीन किंवा हा नुकताच लॉन्च झालाय, आता नको करायला, कारण लोकांना पहिले भरू देतो डोळ्यात. असं काही पॅरामीटर्स असतात इम्प्रोव्हायझेशनसाठी? सेट पॅरामीटर जरी नसलेत, ओके, तरी मला असं वाटतं की अ, जसं-जसं तुम्ही इव्हॉल्व होता आणि तुम्हाला लक्षात येतं की अरे, या गोष्टी तुम्हाला अजून चांगल्या करता आल्या असत्या. कारण तुम्ही त्या तेव्हा तुमच्या बेस्ट केलेल्या आहेत. पण पुढे जाऊन तुम्हाला लक्षात नक्कीच येतं की अरे, या गोष्टी आता मला अजून चांगल्या सुचतात आहेत. असं प्रत्येक क्रिएटरच्या बाबतीत होऊच शकतं. आणि कधी तुम्हाला ते करायला वेळ असेल किंवा नसेल, तर तो तुमचा मुद्दा आहे की तुम्ही ते करायचं की नाही. पण प्रत्येकाला नेहमीच वाटत असतं की मी हे चांगलं करू शकतो किंवा मी हं, चांगलं केलं असतं तर किंवा आता मी पुढच्या वेळी पुढच्या फॉन्टमध्ये मी या गोष्टी ज्या शिकलोय त्या इम्प्लिमेंट करून त्याला बेटर करीन. तो इम्प्रोव्हायझेशनचा स्कोप हा असतोच असतो. कारण अक्षर शेवटी हे आकार आहेत आणि आकार हे काळानुसार, गरजेनुसार बदलतात आहेत प्रत्येक क्षेत्रामध्ये. तर तुम्हाला नक्कीच तो फॉन्ट एका काळानंतर तो जुना वाटणारच आहे. हं, हं. भलेही तो आवडत असेल, पण तरी तो आणि तो काही लोकांना नाही पण आवडत असेल, म्हणून ते म्हणतील, की नाही हा भरपूर लोकांना आवडतो, पण आम्हाला नाही आवडत, आम्हाला काहीतरी बेटर याच्यापेक्षा हवंय. तर हं. असे फीडबॅक सगळीकडून येतातच. करेक्ट, करेक्ट. इफ आय एम अगेन बिकमिंग अ लिटल बोल्ड, पण कशी आयरनी आहे ना, की अक्षर हे टाईमलेस आहे. पण ते जेव्हा मॅनिफेस्ट होतं एका लिपीमध्ये किंवा एका स्क्रिप्टमध्ये किंवा एखाद्या पेपरवर, मग ते जरा असं तो त्या काळाचा भाग आहे. हं, म्हणजे तसं उत्तर देणं कठीण आहे याचं, पण प्रत्येक क्षेत्राला मी अक्षराशी रिलेट का करू शकतो किंवा त्यातनं मला का शिकायला मिळतं? कारण मी प्रत्येक क्षेत्रात हे अक्षर बघतो. हं, तुम्ही सगळीकडे गेलात तुमच्या भोवताली अक्षरं आहेतच, ओके. आणि ती अक्षरं त्या क्षेत्राला सुटेबल आहेत का? म्हणजे एखादा नवीन कोणीतरी कंटेम्पररी फॅशन ब्रँड करत असेल किंवा कोणीतरी ज्वेलरी काहीतरी डिझाइन करत असेल, कोणी सिरॅमिक करत असेल आणि त्याला असं वाटतं, की माझी ही स्टाईल आहे आणि मला याला सुटेबल काहीतरी लोगो हवा आहे किंवा टॅगलाईन हवी आहे आणि अक्षरं हवी आहेत. तर त्याला जसं वाटतं, की हे माझं डिझाइन आहे आणि मला याला काहीतरी सुटेबल हवं आहे, तसं आम्हालाही वाटतं, की आमची अक्षरं आहेत आणि ती लोकांनी वापरावीत. तर अ, अक्षर जरी ओके, नष्ट होणारं नाहीये, पण त्याचे आकार बदलत जाणार आहेत हं, हं. आणि तो काळाचा भाग आहे. म्हणजे करेक्ट. आणि ॲक्चुअली मला लेटरबॉक्सशी संबंधित अजून एक प्रश्न विचारायचा होता, की आजकाल आजकाल म्हणजे बरेच वर्ष चालू आहे, पण आता Instagram आणि सोशल मीडियामुळे थोडंसं जास्ती दिसायला मिळतं, की हे 365 डेज ऑफ टाइप किंवा ह्या सगळ्या ज्या छोट्या प्रॅक्टिसेस असतात किंवा मूव्हमेंट्स म्हणा, तर हाऊ इज धिस डिफरंट ऑर काय साम्य आहे लेटरबॉक्स आणि ह्याच्यात? अर्थात तिकडे थोडंसं डिसिप्लिन आहे, की बाबा दररोज टाकायचं आणि इट इज अ सेल्फ इम्पोज्ड ऑर लाइक अ सेल्फ म्हणजे एखाद्या एक डिझायनरला वाटतं म्हणून तो करतो, असं काही कोणी सांगत नाहीये. तर तुला काही साम्य दिसतं का? किंवा 36 डेज ऑफ टाइप ही जी ॲक्टिव्हिटी आहे, हं. 36 डेज ऑफ टाइप ही एक ॲक्टिव्हिटी आहे. 365 पण हां, त्याच्यात ते वेगवेगळे करतात, की हां. 45 डेज आणि व्हॉटएव्हर ते ते प्रत्येकाचं नाही, त्यांनी एक्सप्लोरेशन आहे. नंतर-नंतर बऱ्याच लोकांनी सुरू केल्या. आणि बऱ्याचशा ॲक्टिव्हिटी लोकांनी ज्या सुरू केल्या त्या पब्लिक डोमेनमध्ये त्यांनी इंटरेस्ट दाखवला, की लोकांनी त्याच्यात पार्टिसिपेट करावं. हं, ओके. लेटरबॉक्स ही ॲक्टिव्हिटी ही इन हाऊस ॲक्टिव्हिटी आहे आमची आणि आम्हाला ती आत्ता तरी इन हाऊस ठेवण्याच्या मागची जी कारणं आहेत, ती अशी आहेत, की सिम्पली आम्हाला आमच्या डिझायनर्सना जे ते एक्सप्लोर करतात आहेत, ओके. आणि त्यातल्या त्यात आम्ही ते Instagramवर टाकतो किंवा दाखवतो, तेव्हा ते आम्हाला फक्त आम्ही काय करतो हे दाखवायचं आहे. एवढं ते तसं सोपं आहे, ओके. आणि
ती एक व्हिज्युअल लायब्ररी तयार करायची, जिथे लोकांना असं वाटलं पाहिजे, की अरे आम्हाला जर काही इन्स्पिरेशन हवे आहेत किंवा लोकांनी हे एक टाइप काय करतं हे बघायचं असेल, तर त्यांना तिथून काहीतरी गोष्टी बघायला मिळतील. ओके. आणि साम्य एक आहे, की त्यांच्याकडे जेव्हा 36 डेज म्हणजे ते प्रत्येक दिवशी एक अक्षर काढायचं. आमच्याकडे असे काही रिस्ट्रिक्शन्स नाही आहेत हं. कोणतेच. अ, आणि प्रत्येकाने त्याचीच लिपी केली पाहिजे असंही काही नाही आहे. तुम्ही दुसऱ्या लिपीची पण अक्षरं करू शकता, शब्द करू शकता, ॲनिमेट करू शकता, व्हेरिएबल करू शकता. हे सगळं ओपन स्ट्रक्चर आहे. फक्त आम्हाला बघायचं आहे, की आमच्याकडे येणारे इंटर्न्स किंवा जे शिकायला येतात किंवा ज्यांना रोज डिझाइन करणारे डिझायनर्स आहेत, त्यांना काहीतरी वेगळं हं, करायला मिळतंय. हं. आणि ते परत लोकांपर्यंत पोहोचतंय आणि त्यात जर कोणी सांगितलं, की "अरे, हे आम्हाला आवडलं, तुम्ही याचं हे एक्सटेन्शन करून द्या." तर दॅट विल बी वन ऑफ द व्हेरी गुड ॲज अ आउटकम म्हणू. आउटकम ऑफ दॅट हं. प्रॅक्टिस. करेक्ट, करेक्ट. कूल. अर्थात मला म्हणजे मल्टिपल एपिसोड्स करायला आवडतील. जस्ट द द रिचनेस अँड द वेल्थ ऑफ नॉलेज यू गाईज हॅव अबाउट फॉन्ट अँड टाइपफेस डिझाइन. पण जर आपण ओपन सोर्स फॉन्ट ज्याला म्हणतात, तर त्याच्यातून मी समजा घेतलं आणि मग ट्विक केलं आणि मग परत टाकलं, तर तो एक इम्प्रोव्हायझेशनचा पार्ट असेल. बट हाऊ डू यू सी दिस? की कारण काही इंडस्ट्री न्यूएन्सेस असतील जे मला माहीत नाहीत, की बाबा लोकं असं करतात, की बाबा हा घेतला आणि मग त्याला क्रेडिट दिलं, पण तरी थोडासा ट्विक केलाय. सो इट्स अ डिफरंट फॉन्ट, इज इट इम्प्रोव्हाइज्ड? हाऊ डू यू ॲज इंडस्ट्री पीपल लूक ॲट इट? ओपन सोर्स जेव्हा तुम्ही फॉन्ट करता, तेव्हा बेसिकली तुम्ही तो फॉन्ट किंवा त्याच्या ज्या सोर्स फाइल्स आहेत, त्या सगळ्या पब्लिक डोमेनमध्ये एक प्रकारे देऊन टाकलंय. ओके. आणि ते का दिलंय? तर इतरांना पण तेवढीच मेहनत न घेता, जर तुम्हाला एखाद्या फॉन्टचा ग्लिफ सेट किंवा कॅरेक्टर सेट किती असावा किंवा ते ते डिझाइन रेडी आहे, पण तुम्हाला ते मॉडिफाय करायचं आहे आणि तुम्हाला इम्प्रोव्हाईज करायचं आहे. तर तुम्ही परत स्क्रॅचपासून करण्यापेक्षा तुम्हाला एक बेस मिळतो. ओके. पण त्याचे जे नियम आहेत, ओपन सोर्स फॉन्ट्सचं जे लायसनिंग असतं, त्याचे नियम वाचून तो तुम्ही त्याला इम्प्रोव्हाईज करत असाल, तर ते जास्त बेटर आहे. आणि ते नियम सोपे आहेत म्हणजे एक तर तुम्हाला ते नियम ऑनलाईन मिळतीलच, पण त्यातल्या त्यात तुम्ही त्या ओरिजिनल डिझायनर्सची नावं त्यात ठेवणं हं, आणि मग तुमचं नाव हवं असेल तर ॲड करणं, हा एक महत्त्वाचा मुद्दा. दुसरा, तुम्हाला त्या फॉन्टचं नाव बदलायचं आहे. ओके. कारण तुम्ही जे करताय, ते त्याच्यापेक्षा चांगलं आहे, वाईट आहे हे जग ठरवेल किंवा तुम्ही ठरवू शकाल. पण ते फॉन्टसोबत कॉन्फ्लिक्ट नको व्हायला, हं. की "अरे, हा मुक्त आहे, तर हा पण मुक्त आहे. हा कोणता मुक्त आहे?" असं न होता तुम्हाला त्याचं नाव बदलावं लागतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तो जे इम्प्रोव्हाईज केलेलं व्हर्जन असतं, ते पण ओपन सोर्स फॉर्मॅटमध्येच रिलीज करायचं असतं. हं. कारण तुम्हाला जे फ्री मिळालेलं आहे, ते लोकांपर्यंत पण तुम्ही मग फ्रीच देतायत, असं होतं. आणि हे गाईडलाईन्स अॅक्नॉलेज्ड आहेत? काही गव्हर्निंग बॉडी आहे का Google सांगतं का काय कसं? ते लायसन्स जे असतं आता ओपन सोर्स फॉन्टचे Googleवरचे जे लायसन्स आहेत ते सगळे एस-आय-एल लायसन्स आहेत. एस-आय-एल ओपन सोर्स. तर ते तुम्ही जर वाचलेत तर तुम्हाला त्यांचे बेसिक नियम कळतात. हं, ओके. आणि असं काही लोकांनी केलेलं आहेत, की Googleचेच फॉन्ट्स घेऊन त्यालाच क्रेडिट देऊन इम्प्रोव्हाईज करून पण त्यांचे व्हर्जन्स केलेत. हं. आता ते जे डिझाइन आहेत, ते काळ ठरवतं, की ते इम्प्रोव्हाईज व्हर्जन जे आहेत, ते खरंच बेटर आहेत, इम्प्रोव्हाईज्ड आहेत, की कोणीतरी काहीतरी करायचं म्हणून केलंय. हं, हं. तर हा भाग काळ ठरवेल. करेक्ट, करेक्ट. कूल. आय थिंक आय कन्क्लूड विथ वन. म्हणजे डेफिनेटली हा जो पूर्ण ओपन सोर्स आणि व्हेरिएबल फॉन्ट याच्यावर तर मला बरेच एपिसोड्स करायला आवडतील तुमच्याबरोबर. पण जस्ट टू कन्क्लूड दिस एपिसोड, हाऊ डू यू डिसाईड की आता बास, हा टाइपफेस रेडी झालाय? म्हणजे हा मी प्रश्न सुधीर पटवर्धनांना पण विचारलेला आहे, की कसं कळतं पेंटिंग झालंय? तर ह्या बाबतीत इम्प्रोव्हायझेशन नाही, पण जनरली एक 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 प्रोसेस असते ना. अर्थात डेडलाईन्स इज द फॉरमोस्ट थिंग. बरोबर. पण हं. ॲज अॅन आर्टिस्ट, ॲज अ क्रिएटर, ॲज अ ऑथर, हाऊ डू यू नो दॅट धिस फॉन्ट ऑर टाइपफेस इज रेडी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तो फॉन्ट रिलीज करून तो लोकांनी बघावा आणि वापरावा. ही जी आतुरता लागली असते, याच्यामुळे असं वाटतं, की आता तो कधीतरी संपवावा किंवा संपवावा लागेल. नाहीतर मग तो आपणच बघतोय आणि आपण सेल्फ अप्रिशिएशनमध्ये "अरे वाह! छान आहे. आता हे अजून मी छान करायला जाणार." असं होत राहतं. पण तो जर लोकांपर्यंत नसेल पोहोचत, हं, ओके. तर मग ती म्हणजे
मला तरी स्वतःला असं वाटतं, की जर आपण केलेलं काम 4 लोकांना किंवा 40,000 लोकांना आवडत असेल, ओके, तर त्याचं एक समाधान असतं, ओके. त्यासाठी आम्ही डेडलाईन्स ठेवतो. त्या पण कधी-कधी मागे-पुढे होतात. परत काही चुका निघतात, त्या तुम्ही परत अजून करेक्ट करता. टेस्टिंगमध्ये दिसतात, की अरे, हे थोडं राहिलं होतं आणि ते इम्प्रोव्हाईज करतच असता. ओके. पण जेव्हा लोकांपर्यंत जातो, तेव्हा असं वाटतं, की पुढच्या प्रोजेक्टला नाही, आपण हे आता एवढ्या वेळात संपवू. आणि एक होतं, की तुम्हाला टेक्नॉलॉजी बेटर होते. त्यामुळे असं झालंय, की जे फॉन्ट्स आम्ही 2-2 वर्ष, 3-3 वर्ष करत होतो कधी-कधी, त्या गोष्टी आता तुम्ही 6 महिने, 8 महिन्यात पण करू शकता. ओके. बऱ्याचशा गोष्टी आम्ही सेट केलेल्या असतात, की हा कॅरेक्टर सेट वापरायचा, हे टेस्टिंग पॅरामीटर्स वापरायचे. आता एवढ्या 10-12 वर्षामध्ये ज्या गोष्टी आम्ही शिकलो, त्याच्यामुळे पण तुम्हाला स्पीडअप करता येतं. त्यामुळे टाईमलाईन कमी होतेच, पण नक्कीच आम्हाला म्हणजे असं वाटत राहतं, की अरे, आता या फॉन्टमधल्या या छोट्या-छोट्या गोष्टी ज्या आहेत, त्या जेव्हा पुढचं व्हर्जन रिलीज होईल, तेव्हा आम्ही बेटर करूच. करेक्ट, करेक्ट. सुंदर. कारण मी पण अजून शिकतोच आहे, की इम्प्रोव्हायझेशन हा टॉपिक कसा हँडल करावा, कारण तो नावातच इम्प्रोव्हायझेशन आहे, तर ते चालू राहणारच. हो, म्हणजे सुधारणा ही बदलतच राहणार, जसं आहे ते सुधारणा होतच राहणार आहे. करेक्ट. आणि तुम्ही कितीही त्याला परफेक्ट म्हटलं, ओके, तरी ते त्या परफेक्शनला पण एक परत एक टाईम, एक ब्रॅकेट असतंच. करेक्ट, ओके. करेक्ट. किंवा काही जणांना वाटेल, की नाही, हे आमच्यासाठी लाईफ लाँग परफेक्ट आहे. पण काही जणांना वाटेल, की नाही, हे आम्हाला वाटतं, की हे अजून बेटर व्हावं. तर हे खूप असं म्हणजे इट्स अ सब्जेक्टिव्ह थिंग. सब्जेक्टिव्ह. करेक्ट, हां, करेक्ट, करेक्ट. एक्झॅक्टली. कूल. आय थिंक वी कॅन कन्क्लूड ऑन दिस नोट. थँक्स अ लॉट. खूप मजा आली. पण नक्कीच अजून खूप एपिसोड्स करायचे आहेत तुझ्याबरोबर. नक्की, नक्की. मला पण आवडतील. आणि खूप म्हणजे अक्षरांशी रिलेटेड असे खूप छोटे-छोटे मुद्दे आणि खूप एरियाज आहेत, जे एका याच्यामध्ये आपण बसवू शकत नाहीच. पण ज्यांना कोणाला स्पेसिफिकली प्रश्न असतील, तर ते नंतर करेक्ट. कधीतरी आपण त्याची उत्तरं पण देऊ शकू. नक्कीच, नक्कीच. आणि एकटाईप.इन येस. येस. त्याच्यावर ज्यांना इंटर्नशिप करायची आहे, आय थिंक मी पर्सनली एंडोर्स करीन, की प्लीज अप्लाय. आणि वन्स अगेन थँक्स अ लॉट सारंग फॉर गिव्हिंग युअर टाईम. थँक यू व्हेरी मच. Thanks. That's it. And that's it from today's Gyan session. For show notes and more Gyan, visit audiogyan.com. And if you wish to connect with me, I am at AudioGyan Moments on Instagram. Until then, take care.